नमस्कार मित्रांनो, विद्या की रसोई मराठी स्पेशलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी बॉम्बे आइस हलवा। यह रेसिपी हमने हिंदी में भी बनाई है। ये देखने के लिए ऊपर दिए गए आई बटन को क्लिक करें। तर चला बघूया कशी बनवतात ही रेसिपी। जाऊया किचनकडे। बघा मैत्रिणींनो, बॉम्बे आइस हलवा बनवण्यासाठी आपण घेतला आहे मैदा। एक मोठी वाटी भरून त्याला आपण चांगल्या प्रकारे चाळून घेऊया चाळणीने। मैदा आपला चाळून झाला आहे। आता याच्यावर जी वर काय असेल कचरा तो आपण फेकून देऊया। एक वाटी आपण मैदा घेतला आहे। आता बाकी पण याच्यात लागणारे साहित्य आपण घेऊया। एक वाटी मैद्यासाठी आपण 1.5 वाटी साखर घेऊया। हे प्रमाण एकदम अचूक आहे, कारण का मैद्यापेक्षा आपल्याला साखर जास्त प्रमाणात घ्यावी लागते, 1.5 पट मैद्यापेक्षा। आणि याच्यात आपण टाकूया येलो आणि रेड दोन्ही कलर, एक ड्रॉप आणि इलायची पावडर आणि ड्रायफ्रूटची कतरण। हे सगळं साहित्य आपण घेतलं आहे। कलर मी एकच घेतला येलो, आइस हलव्यामध्ये वापरण्यासाठी। आणि हे तूप आहे 1 वाटी, हे शुद्ध तूप आहे आपलं घरी बनवलेलं। हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे बॉम्बे आइस हलवा म्हणजेच माहीमचा हलवा बनवण्यासाठी। आपण पहिले सगळं साहित्य याच्यात मिक्स करून घेऊया। 1 वाटी तुपातून मी अर्धा वाटी तूप पहिले टाकला आहे, नंतर आपण याच्यात बाकीचे तूप पण टाकून देऊ। पहिले याच्यात सगळे साहित्य आपण एकत्र टाकूया। तूप मी आता सगळं याच्यात ओतून घेतलं आहे। त्याच्यातच आपण टाकूया 1 वाटी दूध। हे मी तुम्हाला दाखवायला विसरले होते, 1 वाटी दूध पण आपल्याला याच्यात वापरायचे आहे। 1 वाटी मैदा। हे सगळं साहित्य आपण गॅस ऑन न करता, चालू न करता पहिलीच आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि ही जी साखर आपण घेतली आहे ही पण याच्यात आपण परत मोजून टाकूया 1.5 वाटी। हे सगळं साहित्य आपण खालीच एकत्र करून घेऊ आणि नंतर मग कढई आपण गॅसवर ठेवूया। उरलेलं तूप पण जे होतं ते मी संपूर्ण याच्यात ओतून घेतलं आहे। बॉम्बे आइस हलवा मतलब माहीमचा हलवा करणं एकदम साधा आणि सोपं सरळ आहे। हे सगळे सामग्री आपण एक संगत मिक्स केली आहे। आता आपण हे गॅसवर ठेवून एकसारखं त्या जे मिश्रण आहे हे एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे न थांबता, कारण का हे कधी पण खाली बुडाला लागू शकते किंवा जळू शकते, म्हणून आपल्याला एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे। गॅस एकदम मीडियम स्लो ठेवलेला आहे मी। मला नॉनस्टिकच कढई घ्यायची होती, पण हे मिक्स करायला घेतला मिश्रण। हे बघा धीरे धीरे मिश्रण आपलं अजून गरम होत आहे, शिजत नाही आहे अजून। हे बघा नॉनस्टिक कढईमध्ये मी मिश्रण ओतून घेतलं आहे, कारण का त्या कढईत खाली लागू शकेल असं मला वाटत होतं, म्हणून मी ही कढई चेंज करून घेतली आहे। नॉनस्टिक कढईमध्ये मिश्रण कधीही बुडाला लागू शकत नाही आणि हे पीठ आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे।
खरी याच्यात हीच मेहनत आहे, कारण का हे पीठ आपल्याला एकदम अचूक शिजवून घ्यायचं आहे. ते कितपत शिजवायचं कितपत नाही हीच खरी याच्यात आपल्याला मेहनत आहे आणि हीच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. हे बघा, याच्यात मी येलो फूड कलर टाकला आहे. आता तो एकसारखा याच्यात मिक्स होऊन जाईल. याच्यात बघा बुडबुडे होत आहे आणि फिरवता आपल्याला बराबर समजते की आपले पीठ हे शिजत आहे आणि आईस हलवा बनवण्यासाठी आता हे रेडी होत आहे. अजून 2-5 मिनटं आपण याला फिरवून घेऊया गॅसवर, किंवा मग थोडं आपण प्लेटमध्ये घेऊन हे पीठ आपण चेक करूया. पिठाची एकसारखी अशी गोळी बनली पाहिजे हातात फिरवल्यावर, म्हणजे हे पीठ आपलं रेडी आहे हे आपण समजू शकतो. थोडं अजून आम्ही याला हलवून घेऊ पिठाला आणि मग आपण याचे प्लास्टिकवर याला आपण थापून घेऊया. मी हा हलवा याच्यावर टाकायचा आहे. तो पेपर मी आणलेला आहे आणि त्याला मी आधीच तूप लावून ब्रशनी टिपायावर ठेवून रेडी केलं आहे. ही तयारी आपल्याला पहिलीच करायची आहे, कारण का एकदा का हे पीठ रेडी झाले का मग आपण हे बाकीचं करू शकत नाही. आणि वरतून पण लाटण्यासाठी मी अजून एक पिशवी प्लास्टिकची घरीच आहे मोठी माझ्याजवळ, त्याला पण मी तूप लावून घेतलं आहे. पीठ आपण जर जास्त शिजवून घेतले तर बॉम्बे आईस हलवा ज्या पेपरवर आपण टाकणार आहे त्याच्यावरच तो कडक होऊन जातो. आणि जर आपण थोडं कमी शिजवलं तर मग त्याला थोडं आपल्याला 2-4 घंटे ठेवावं लागतं सुकण्यासाठी. पण पीठ माझं ऑलरेडी एकदम परफेक्ट झालं आहे, ते लगेचच सुकणार आहे थापल्याच. हे बघा, हे सारं मिश्रण आपण हे बटर पेपरवर ओतून घेतलं आहे. ते उरलेलं पण पीठ मी कढईचं पॅनचं काढून घेणार आहे. पहिली जे हे आपण ओतलेलं आहे मिश्रण हे आपल्याला फटाफट पसरून घ्यायचं आहे, कारण का याला हवा लागताच हे जिथं आहे तिथंच जमून जातं आहे. मग हे लाटायला पण मुश्किल होतं आपल्याला. हे आपल्याला एकदम पातळ असं पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर मी वेलची पावडर टाकत आहे. ही मला मिश्रणातच टाकायची होती पण मी विसरले, म्हणून मी याला वरतूनच आता टाकत आहे. कुठं जाड मोठं आपल्याला दिसत असेल ते आपण लाटण्याने एकसारखं आपण करून घेऊया. आता याच्यावर आपण हे जे ड्रायफ्रूटची मी कतरण केली आहे ते ह्याच्यावर आपण सर्व दूर पसरवून घेऊया आणि मग लाटण्याने परत याला आपण वरच्यावर लाटून घेऊ आणि याच्याने ड्रायफ्रूट पण याच्यात फिक्स होऊन जातील, म्हणजे परत पडणार नाही, निघणार नाही. हे बघा, खूपच छान टाकल्याच 10 मिनिटात एकदम पूर्ण सुकून गेला आहे माहीमचा हलवा आपला. म्हणून मी 1 फूटपट्टी ठेवून बराबर एकसारखे मापाने चाकूनी याला आधी काप देणार आहे. ह्यावेळेला मी लहानच याचे काप बनवणार आहे, कारण का पहिली पण मी माहीमचा हलवा बनवला होता, माझ्या विद्या की रसोई ह्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्यात मी खूप मोठे काप केले होते याचे, रेडीमेड भेटतात असे, पण मी थोडंसं छोटा साईज ठेवला आहे यावेळेला. त्यावेळेला मी 2 कलरमध्ये केले होते. हे माहीमचा हलवा हे 2 कलरमध्ये मी केला होता. आता हा मी एकच येलो लाईट कलरचा बनवला आहे. बघा मित्रांनो, कशी झाली आमची बॉम्बे आईस हलवा रेसिपी. झाली आहे ना एकदम हुबेहूब हलवाईसारखी, गोड आणि टेस्टी झाली आहे. तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की बनवून बघा आणि आपले अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा की आपल्याला ही रेसिपी कशी वाटली. आपण पण ही रेसिपी घरी एकदा करून बघा
आणि कशी बनली हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा। तर भेटूया पुढच्या नवनवीन रेसिपीमध्ये। अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।